नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो द्वारी उभा क्षण भरी देवाचे द्वारी उभा क्षण भरी द्वारी उभा क्षण देवाचे द्वारी उभा क्षण भरी मुक्ती चारी साधी मुक्ती चारी साधे मुक्ती चारी साधे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी आतुनी संसारी दिवे आतुनी संसारी दिवे आतुनी संसारी दिवे आतुनी संसारी दिवे शास्त्र वारी वाय सदा शास्त्र वारी वाय सदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव मले व्यासाचे गुणा मले व्यासाची ज्ञानदेव मले व्यासाची गुणा मले व्यासाची द्वारकीताराना पांडव घरी द्वारकीताराना पांडव घरी द्वारकीताराना पांडव घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे गणना पूर्ण करी पुण्याची गणना पूर्ण करी हो पार हो पार हो पार हो पार हो पार हो पार हो पार
द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेगू करी बाह्य सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठला विठ्ठला देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कैजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारू ध्येयं सदा परिभवगुणमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिववीरिं चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं नमो ज्ञानेश्वरा नमो नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो देवे लागे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी कृपया देवा यावरी न करावा वेरू लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी कृपया देवा आता हृदय हे आपुले चौफाळुनी या भले वरी बैसौ पाऊले श्री गुरूंची जयांची केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मज साह्य येथे करावे देवा तुझी घेन सेवा सकळ गुवा उगवोनी देवाचे द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तिचारी साधियल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणाकडे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता उद्धृत केलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्म आलेल्या जडजीवांचा उद्धार व्हावा याकरता आपला देह अखंड झिजविणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती योग्यांची माऊली भगवान श्री संजीवन समाधीस्थ असणारे संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग उत्कृष्ट असा असून हरिपाठ प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठला आज हा जो कीर्तनाचा योग आहे त्याचं निमित्त तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, तरी सुद्धा 2 शब्दामध्ये अल्पसा परिहार देणं हे वक्त्याच्या दृष्टीनं अत्यंत अगत्याचं असतं. आणि म्हणून आपल्याच गावच्या असणाऱ्या श्री परिमळाबाई दगडूबा गरड यांचं हे प्रथम पुण्यस्मरण हे गाणं. आपण ग्रामीण भागामध्ये त्याला वर्ष श्राद्ध म्हणत असतो आणि शास्त्रामध्ये त्याला पुण्यस्मरण म्हणतात. पुण्यस्मरण का म्हणतात तर ते पुण्यवान होते त्यांचं स्मरण म्हणजे आठवण करणं हे आपलं कर्तव्य आहे, म्हणून त्याला शास्त्रामध्ये पुण्यस्मरण म्हटलेलं आहे. विठ्ठला जे गेलेले आहेत त्यांनी आपल्यासाठी काहीतरी करून ठेवलेलं आहे आणि म्हणून त्यांचं स्मरण करणं हे पाठीमागच्या लोकांचं कर्तव्य आहे. म्हणून त्यांचं स्मरण करणारे त्यांचे पती दगडूबा नारायणरावजी गरड आणि त्यांचे चिरंजीव अनंताभाऊ दगडूबा गरड या विचार केला की आता आपल्यासाठी भरपूर काही केलेलं आहे, संपूर्ण जीवनच आपल्यासाठी खर्च केलेलं आहे, मग उतराई तर होता येत नाही. कोणाच्याही ऋणातून उतराई होता येईल, पण माणसाला देवाच्या ऋणातून संतांच्या ऋणातून आईवडिलाच्या ऋणातून उतराई होता येत नाही. पण फुल न फुलाची पाकळी म्हणून त्यांचं स्मरण करणं हे का नाही म्हणतात ना, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी, तसं हे पुण्यस्मरण असते. विठ्ठला का केलं जातं हे पुण्यस्मरण, कशासाठी करायचं असतं? हे इथं आहे तोपर्यंत सेवा करणं तर कर्तव्य आहे पुत्राचं, पण गेल्याच्या नंतर बरं इथं जर खर्च केला तर ते त्यांना तिथं मिळणार आहे का? जर मिळणार नसेल तर इथं खर्च करून उपयोग काय आहे? तुम्ही म्हणता महाराज हे असं कसं शास्त्राच्या विरोधात? आता हे विज्ञानवादी युग आहे, आम्हाला बरेचसे लोक हे विचारतात महाराज हे का नाही. लोक म्हणतात म्हातारं मेलं ताकाला लाडू घातले लोकाला, असं लोक म्हणतात. हे इथं जे आपण खर्च करतो ते खऱ्या अर्थानं तिथं प्राप्त होते का? जर होत नसेल प्राप्त त्यांना इथं केलेल्या कार्याचं पुण्य, तर मग एवढा खर्च आणि एवढा खटाटोपून एवढा आटापिटा कशासाठी करायचा हा प्रश्न. विठ्ठला
त्याच्यानंतर इथं केलं म्हणजे तिथं मिळते, पण ते करायचं असते नेमकं कधी, का करावं, आलं का लक्षात, आणि त्याचा विधी कसा आहे, असे अनेक प्रकारचे प्रश्न या पुराणाच्या संदर्भातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचे उत्तरही पुराणामध्ये प्रसिद्ध आहेत. तुम्ही ऐकलं असेल नसेल, आपल्याला एवढ्याच गोष्टीचं चिंतन करून थांबायचं आहे. विठ्ठला समाजामध्ये शास्त्रानं प्रतिपादन केलेले प्रामुख्याने 3 वर्ग आहेत. एक माणूस असा आहे तो फक्त सज्जन आहे, सात्विक आहे, त्याला देवाच्या भजनाच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच आवडत नाही. अलग लक्षात. नावडी जनधन माता पिता तो त्यांचा झाला नारायण. नावडी जनधन माता पिता. एक वर्ग असा आहे त्याला फक्त देव पाहिजे, देवाच्या व्यतिरिक्त त्याला काहीच आवडत नाही असं म्हणतात. संत गाडगे महाराजाचा एकुलता एक मुलगा मरण पावला. हजारांना लाखोनं समाज कीर्तन ऐकायला बसलेला आहे, पण एकुलता एक पुत्र मरण पावला. आणि बातमी महाराज कळाली, भजन काय रंगात आलं, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला आहे का, प्रसिद्ध भजन गाडगे बाबाचं. भजन रंगात आलं आणि एका माणसानं पब्लिक तुडीतच ते माणूस स्टेजवर आला आणि म्हणला म्हणला. महाराज म्हणले भजन माझं एकदा सुरू झालं तर ते थांबत नाही. कधी? ज्या वेळेला माझ्या शरीरातून प्राण निघून जाईन त्याच वेळेला माझं भजन थांबणार म्हणले. म्हणले तसं नाही म्हणले, तुमच्या शरीरात प्राण आहे पण तुमच्या पोराच्या शरीरातला प्राण निघून गेला म्हणले. आहे का नाही? गाडगे बाबाने एका शब्दात उत्तर दिलं. ते म्हणले अरे माझं गेलं म्हणून कुठं भजन बंद पडायचं असतंय का, आणि तू काय राहणार आहे का? आज माझं गेले म्हणून भजन थांबवायचं, तू मला सांगायला आलास भजन थांबवा म्हणून, तुझं काय राहणार आहे का म्हणले, आणि तू मी तरी काय राहणार आहे का म्हणले. आहे का नाही? किती मेले कोट्यान कोटी आणि काय रडू एकासाठी. आहे का नाही? याला म्हणतात विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडी जनधन माता पिता विठ्ठला विठ्ठला. समाजामध्ये असा एक वर्ग आहे महाराज, भजनाच्या व्यतिरिक्त देवाधर्माच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट अजिबात त्या जीवाला आवडत नाही. तो वर्ग म्हणजे सात्विक वर्ग आहे, सज्जन लोकांचा वर्ग आहे. त्या माणसाला पाप करण्याकरता प्रवृत्त जरी करायला लागलो तरी ते पाप करायला प्रवृत्त होत नाहीत. भले ते मरण स्वीकारतील पण ते पापामध्ये भागीदार होत नसतात. विठ्ठला प्रसिद्ध उदाहरण तुम्ही ऐकलेले का नाही माहीत नाही. संत भगवान बाबा ज्या वेळेला गडावरती आरूढ झाले, गादीवर बसली भीमसिंग महाराजाची. लोक लय खतरा असतात. गादीवर बसलं म्हणजे काय जोक काय, अलग अलग. गादीवर बसलेल्या माणसाला कळतंय ती गादी काय चीज आहे ते. आहे का नाही? म्हणून मी नेहमी म्हणत असतो आपल्याला सासऱ्यानं दिलेलीच गादी बरी आहे. अलग लक्षात. सासऱ्याची गादी हे तीच आपली व्यवस्थित टिकवायची. मग आता गादीवर बसलं म्हणजे 4 लोक आपल्याला मानणारे असतात, 4 लोक आपले विरोधक असतात. जे विरोधक होते त्यानं काय केलं, गावातल्या एका कोणाची बी असू दे ना, एका बाईचं महाराज चोळीन लुगडं तिथं वाळू घातलं, भगवान महाराजाच्या कपड्याच्या शेजारी वाळू घातलं. आणि ज्या वेळेला पब्लिक गडावर जमा झाली त्यावेळेला दाखवू लागली, बघा आपल्याला दिसत नाही पण बाबानं गडावर बाई ठेवली का नाही, बघा म्हणली त्या धोत्राच्या शेजारी काय आहे, चोळी हे किंवा म्हणले बाईची. आहे का नाही? ज्यावेळेला भगवान बाबाला लोकांनी विचारलं भर सभेमध्ये, महाराज भगवान बाबानं आपलं गुप्तांग कापलं आणि असं फेकलं, हे घ्या म्हणले तुम्हाला जर माझ्याविषयी संशय. जिथं जिथं भगवान बाबाचे ते रक्ताचे डाग पडलेले आहेत ना महाराज, तिथं तिथं गडावर आताही तुम्हाला तुळशी पाहायला मिळतात. तुळशी सात्विक जीवन असतं. पापामध्ये प्रवृत्त जरी करायला गेलो तर आपण पाप होत नाही, मरण स्वीकारतील पण ते पाप करत नसतात. म्हणून तुकोबरायला उद्गार काढावी लागली, पाहता व गुण पाहता गुण मिळती
तैसा सज्जना पासून पाहता अवगुण मिळेची ना. तुम्ही शोधायला गेलात तरी दोष सापडत नाही असा एक वर्ग आहे समाजामध्ये. हा सात्विक वर्ग आहे, त्याला सज्जन म्हणतात, त्याला संत म्हणतात. विठाला विठाला. दुसरा एक वर्ग आहे ज्याला पापही आवडते आणि पुण्यही आवडते. ते म्हणजे तुमचा आमचा सामान्य वर्ग. तुम्ही म्हणता ना आम्हाला का पाप आवडते का? पाप आवडत नसतंय, अलग लक्षात. आणि पाप आपण जाणून बुजून करतही नाहीत, पण पाप आपल्याकडून सहजासहजी घडतंय. पाप हे घडत असतंय आणि पुण्य हे घडत नाही. पुण्य हे करावं लागत असते, लक्षात घ्या. विठाला हा तो मधला वर्ग आहे, याचा विचार थोडा बाजूला ठेवू. एक वर्ग असा आहे केवळ पुण्य करणारा, दुसरा वर्ग असा आहे केवळ पाप करणारा, नास्तिक वर्ग आहे, अलग लक्षात. त्याला तमोगुणी जीवन म्हणतात. सात्विक, रज आणि तमो, अलग लक्षात. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन, असे हे तीन प्रकार प्रामुख्यानं संतांनी वर्णन केलेले. हा जो रजोगुणी तमोगुणी वर्ग आहे, केवळ पाप करणारा, मला देवधर्म मानणार नाही आणि काही करू नको म्हणलं तरी केल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण जर म्हणलं का नाही ते म्हणते त्यानं काय व्हायलंय म्हणते, लगेच पापामध्ये प्रवृत्त होते. विठाला हे लोकांमध्ये व्यवस्थित आचरण नाही केलं, मृत्यू पावला, मरण पावल्याच्या नंतर मग जागा त्याला मिळती, परंतु अनेक प्रकारच्या नरक यातना मिळतात. 24 प्रकारचा नरक शास्त्रानं वर्णन केलेलं आहे. त्या नरकामध्ये यातना भोगून 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 हा पापी जीव ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेला तो काय पुन्हा मानव बनतो का? मानव बनत नाही. मग पुढेही त्याला कुत्र्या डुकरा मांजराच्या अशा अनेक प्रकारची येवणी त्याच्या पापानुसार त्याला प्राप्त होत असतात. हे झाला पापाचा विचार. आता सुरुवातीला आपण ज्याचं चिंतन केलं, ज्यानं केवळ पुण्य केलेलं आहे, त्या पुण्यवानाची गती काय होत असते, तर त्या पुण्यवानाला भगवंताचं विमान न्यायला येतं साक्षात, अलग लक्षात. ज्यानं भजनच केलं आणि भजनाच्या व्यतिरिक्त काही केलं नाही, त्याला न्यायला यम येत नाही, त्याला न्यायला देवदूत येतात भगवंताची. आणि इथून त्याचा देह 3.5 तासात वर नेऊन पोहोचतात. विमानाने किती टाइम लागणार आहे, अलग लक्षात. म्हणून म्हणतात भजन करणारा माणूस जर मेला तर एका प्रहरामध्ये त्याचा अंत्यविधी उरकायला पाहिजे. उरकत नाही आपल्या इकडं, पण उरकायला पाहिजे, कारण त्याचा देह 3.5 तासामध्येच तिथं वर जात असतो. जीव त्याचा जीवात्मा वर जात असतो. आता असा भजन करणारा माणूस जर मरण पावला, अलग लक्षात, त्याचा 10वा नाही केला तरी दोष लागत नाही, त्याची 13वी नाही केली तरी दोष लागत नाही, अलग लक्षात. त्याचं वर्षश्राद्ध नाही केलं तरी कुणाला पाप लागत नाही. का? त्याचं कारण असं आहे, तो आता शिल्लकच राहिला नाही. मरायच्या अगोदरच तो भगवंताशी एकरूप झाला. आता त्याचं करण्याची गरज विठाला. भगवान श्री ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये बोलताना सुंदर लिहितात बघा. परी ते मरणा ऐलीच कडे, मज मिळून गेले पुढे, मग मरणी आणखी कडे जातील केवी. ज्ञानोबा म्हणतात बाबा मरायच्या अगोदर ते भगवान परमात्म्याला मिळाले. आता मेल्याच्या नंतर ते नरकात जातील का? नाही जाणार. मग ते मरायच्या अगोदरच जे देवरूप झालेले त्याला मोक्ष प्राप्त झाला, देवरूप होऊन गेले. मेल्याच्या नंतर पुन्हा त्याचं काही केलं काय, नाही केलं काय? नाही केलं तर पाप लागत नाही. आणि म्हणले केल्यावर पुण्य लागतंय. ते कोणाला लागतंय? ते त्याला लागत नाही, जे करतील त्याला लागतंय. आणि एकदा देवरूप माणूस झाला रे झाला, त्याच्याकडून सहज पाप घडलं तरी त्याला ते पाप लागत नाही. त्याच्याकडून पुण्य बी घडलं तरी ते त्याला पुण्य लागत नाही. कोणाला लागतंय? समजा आता मी देवरूप झालो, नाही झालो अजून पण झालो, माझ्याकडून पाप घडलं, आता मी कीर्तनाला निघालो म्हणजे पुण्य करायला निघालो. येता येता एखादा साप किंवा बेंडकुळी सरड्या माझ्या गाडीखाली मेला, पुण्य झालं का पाप? पाप झालं ना. कशाला निघालो? पुण्य करायला निघालो, पण घडलं काय? पाप. मग आता हे पाप लागणार कोणाला? ज्यानं माझी निंदा केली त्याला लागणार. आणि कीर्तन माझं झालं, आता मी तर देवरूप झालेलो आहे ना, आलं का लक्षात. जो देवरूप झालेला महात्मा आहे त्याच्याकडून सहज पाप घडलं तरी ते त्याला लागत नाही. त्याची निंदा करणाऱ्याच्या मस्तकावर ते पाप जात आहे. आणि त्यानं केलेलं जे पुण्य आहे ते पुण्य बी त्याला लागत नाही. मग ते पुण्य कोणाला लागते? जे त्याची स्तुती करते त्याला ते पुण्य लागत असते. प्रमाण सांगू तुम्हाला,
लागो निधी पाप झालो अग्निरूप. अग्निरूप झालं म्हणजे अग्नीमध्ये जसं वलई जळतंय आणि वालही जळतंय तसं आम्ही अग्निरूप झालो. आमच्या अंगाला काहीच लागू देत नाहीत. लागो निधी पाप पुण्यांगा. मग घडलेलं पाप निंदकाच्या माथ्यावर जाते आणि घडलेलं पुण्य ही स्तुती करणाऱ्याला लागत असते. विठ्ठला केवळ पुण्यवान व्यक्ती मरण पावला त्याचं तुम्ही 10वा करा 13वी करा वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण करा अथवा नका करू. शास्त्र त्याला बंधन करीत नाही, कारण शास्त्र हे जीवनमुक्तासाठी लिहिलेलंच नाही आहे. शास्त्र लिहिलेलं आहे जिज्ञासू करता. अलग लक्षात. शास्त्र फक्त जिज्ञासूसाठी उपदेश करत आहे. पामराला आणि विषयीला सुद्धा शास्त्र जास्त विधिनिषेध सांगत नाही. पामराचा तर संबंधच नाही. विषयीसाठी जे काही शास्त्र आहे ते विषयाला विषयाचं सेवन करायचं आहे. जीवनमुक्ताचा जो विषय आहे त्याच्याकरता शास्त्र आहे. ज्याला मुक्ती मिळवायची त्याच्यासाठी शास्त्र. विठ्ठला म्हणून पुण्यवान जो आहे ज्याने केवळ भजन केलं, भजनाच्या व्यतिरिक्त आपल्या आयुष्यामधला एक क्षणसुद्धा वाया घातला नाही, असा जो जीव आहे तो परमात्म्याला मरायच्या अगोदरच देवरूप होतो. त्याच्यासाठी काही करण्याची गरज नाही. मग हे कोणासाठी आहे? पाप्याचा तर संबंधच नाही, त्याच्यासाठी करूनही उपयोग नाही. अलग लक्षात. ज्याने संपूर्ण गाव त्रस्त केलेलं. एखादा माणूस असा गावातला मरतंय ते गावाचं नाही महाराज पंचक्रोशी खुश होती. अलग लक्षात. ते मला बरं झालं म्हणले. जाय तिकडे पिढी लोका. कधी कोणालाही भेटल्याच्या नंतर अलग लक्षात. युवायाला जरी भेटलं तरी युवाई म्हणते कयाला ही पिढा आली असेल माझ्या घरला. अरे युवाई जर एवढा वैतागलाय तर मग जावाई किती वैतागला असेल. विठ्ठला अशा पाप्यासाठी फक्त गया श्राद्ध शते नापी मुक्तिर्मेन भविष्यती. गयामध्ये जाऊन जरी श्राद्ध घातलं, अलग लक्षात, श्राद्ध तर्पण केलं आणि पिंडदान केलं, कारण गया हे क्षेत्र पुराणानं प्रसिद्ध सांगितलेलं आहे. अलग लक्षात. तुकोबराय सुद्धा म्हणतात माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण. म्हणून गयेमध्ये श्राद्ध घातलं पाहिजे म्हणतात. अलग लक्षात. गयेमध्ये जरी श्राद्ध नेऊन घातलं शेकडो वेळा म्हणजे 100 वेळा तरीसुद्धा त्याचा उद्धार होत नाही. हा केवळ पापी. धुंदुकारीचं श्राद्ध घातलं होतं गोकर्ण महाराजानं. अलग लक्षात. पण त्याचा उद्धार झाला का? नाही झाला. त्यानंच सांगितलेलं आहे भागवतम. गया श्राद्ध शते नापी मुक्तिर्मेन भविष्यती. अरे गोकर्ण दादा, माझे 100 वेळा जरी गयेमध्ये श्राद्ध घातलेस तरी माझा उद्धार होणार नाही, असं धुंदुकारी सांगतो. म्हणजे केवळ पाप्याच्या उद्धाराला साधन नाही, फक्त श्रीमद भागवत हेच एक साधन आहे. विठ्ठला आता राहिला दुसरा वर्ग मधला रजोगुणी. रजोगुणी म्हणजे ज्याला देवही आवडतंय आणि संसार बी आवडतंय. अलग लक्षात. आता आपल्याला वाटते देवही मिळाव आणि बायका लेकर बी असावं. अलग लक्षात. का आपल्याला वाटतं का नुसतं देवच असावं आणि बाकीचे गेले तर गेलं कुणीकडे. अलग लक्षात. तसं नाही ना. देवही असला पाहिजे आणि आपले लेकरं बाळ बी असले पाहिजे, असा जो वर्ग ह्याला रजोगुणी म्हणतात. अलग लक्षात. ज्याच्याकडून पुण्यही घडत आहे आणि पापही घडत आहे, असा जो मिश्रित वर्ग आहे त्याचा विचार करू. विठ्ठला पापही केलेलं आहे पुण्यही केलेलं आहे आणि मरण प्राप्त झालं. मग अशा माणसाची गती काय होती? गरुड पुराणामध्ये गरुडानं भगवंताला विचारलं, देवा
कच्चिन्नो भयविभ्रष्टस गीतेमध्ये वर्णन आहे. छिन्ना भ्रमी वनश्यती. भजन करायला लागला, तुझी प्राप्ती झाली नाही, अगोदरच मृत्यू आला. लक्षात आले का माझं बोलणं? भजनाला लागला, देव मिळाला नाही, अगोदरच त्याला मरण आलं. देव मिळाला का? नाही. भजनाला लागला नव्हता का? लागला होता. भजनाला लागला पण देव मिळाला नाही, अगोदरच त्याला मृत्यू आला. त्याचं काय होणार? आलं का लक्ष? मग गीतेमध्ये भरपूर सुंदर वर्णन केलेलं आहे. पुण्य प्राप्त पुण्य कृताम लोका निशित्वा शाश्वती समाहा असं वर्णन आहे. पुण्यवान घराण्यामध्ये त्याचा जन्म होत असतो म्हणतात पुन्हा. आणि पुन्हा त्याचं ते अविरत ज्ञान त्याला मागच्या जन्मातली साधना त्याला प्राप्त होत असते. आता काही माणसाला आहे का नाही? आता आमचे बालाजी महाराज आपल्या गावचे जन्मताच मला स्वर लागतात त्याची. आलं का लक्षात? आणि आमच्यासारख्यानं म्हातारपणापासून रियाज केला तरी स्वरच लागत नाही. त्यांना का जन्मला लागते? कारण त्याच्या मागच्या जन्मातल्या साधनेचं ते इतर ज्ञान प्राप्त होत असते. आलं का लक्षात? विठाला शास्त्र तत्र तम बुद्धी संयोगम लभते पूर्वदेहिकम. हे जे भजन करून मरण पावला. आता बघा काही माणसं म्हणतात महाराज माणसाचा जीव गेले गेले माणूस जात असते का नाही? मग आता आपण जात असते म्हणावं तर म्हणतात मग हे लोक रडतात का म्हणते गेल्यावर. नाही जात म्हणावं तर म्हणतात मग त्याला जाळल्यावर त्याला पोळत काऊन नाही. तर त्याचं कारण असं आहे तो फक्त बाजूला सरकतो म्हणतात. आलं का लक्षात? पुराणानं असं वर्णन केलेलं आहे. तो तिथंच राहतो किती दिवस? 10 दिवसपर्यंत गेलेला जीवात्मा त्याच ठिकाणी असतंय असं वर्णन. कुठं असतंय? आता काही ठिकाणी असा उल्लेख आहे. जे आपण गाडगं फोडतो का नाही ज्या दगडानं, त्याला पुराणामध्ये कात्स्त्या नावाचा शब्द आलेला आहे. आलं का लक्षात? ह्या शरीरातून जे 14 तत्व बाहेर पडतात हे 14ला 14 तत्व त्या दगडामध्ये विराजमान असतात. आलं का लक्षात? म्हणून ज्या वेळेला तुम्हाला ते 10वा 12वा काय करताना ते गंगेवर ते दगड सोबत न्यावं लागते ना, इकडे नेतात का नाही, तर त्याच्यामध्ये ते 14 तत्व बसलेले असतात. मग हा जीवात्मा जातो कधी? तर त्याचं उत्तर असं आहे, हा जीवात्मा जाण्याकरता सूक्ष्म शरीरासह कारण शरीराला घेऊन हा जीव या स्थूल शरीरातून बाहेर पडला. आता याला जाण्याकरता एका शरीराची आवश्यकता असते. तसं जाता येत नाही ना. शरीर इथं मानका देवी तर ठेवलं मी संस्थेमध्ये जाऊन पोचलो असं होते का? शरीर घेऊनच जावं लागेल नाही का? नाही तर माझी अंत्ययात्राच काढतील लोक. मग शरीर घेऊन जायचं आहे तर ह्याचं शरीर तर इथंच सुटलं. आता याला जायचं आहे, जाण्याकरता एक शरीराची आवश्यकता असते. त्या शरीराला पुराणामध्ये आटिवाहक शरीर असं म्हटलेलं आहे. त्यालाच आपण यातना शरीर म्हणतो. कितीही यातना दिल्या तरी ते शरीर मरत नाही. हे आटिवाहक शरीर घेऊन हा जीवात्मा आपला कार्य चालू करणार आहे. परंतु हे आटिवाहक शरीर या जीवात्म्याला 10 दिवसानंतर मिळणार आहे. विठ्ठला कारण 10 दिवसाच्या पिंडदान झाल्याच्या नंतरच या शरीराची पुष्टी होत असते. आता आपल्या इकडे 10 दिवस पिंडदान करतात का? नाही करीत. आपण 10 दिवस पिंडदान करण्याची पद्धत शास्त्रानं वर्णन केलेली लक्षात घ्या. 10 दिवस पिंडदान गेला त्या दिवशी सुद्धा पिंडदान व्हायला पाहिजे. दररोज पिंडदान करण्याचा विधी आहे. पण आपल्या इकडं पद्धत कशी आहे? ज्यानं पाणी पाजलेलं आहे त्याला जेवायला कुठं वाढते? जो माणूस जिथं आपण दिवा लावलेला का नाही त्याच्या समोर जेवायला वाढलं पाहिजे. इकडं कुठं बी जेवायला जमत नाही. कुठं वाढीत असले तर दिवा लावलेला त्याच्या समोरच जेवायला वाढायचं. त्याचा एक विधी असा आहे. पुन्हा एकदा ताट वाढलं का त्याच्यातलं काही ठेवायचं बी नाही आणि पुन्हा काही मागायचं बी नाही. आलं का लक्षात? एकदा वाढलं तेवढंच खायचं. का? त्याचं कारण ते जेवण त्याच्यासाठी नसतंय, जो गेलेला आहे ना त्याच्याकरता पिंडदान असते. विठ्ठला पहिल्या दिवसाचं पिंडदान झालं का ह्या जीवात्म्याला आतिवाहक शरीराचं मस्तक प्राप्त होत असते. पुन्हा दुसऱ्या दिवसाचं पिंडदान झालं की मान खांदे प्राप्त होतात. तिसऱ्या दिवसाचं पिंडदान झालं की हृदय, पुन्हा मग छाती, पुन्हा मग त्याचं कमरेपर्यंत शरीर, नंतर मग पुढचा भाग, नंतर पाठीमागचा कुला भाग प्राप्त होतो, नंतर जांग प्राप्त होते म्हणजे मांड्या येतात, आणि मग नंतर गुडघे प्राप्त होतात. हे 8व्या दिवसाच्या पिंडदानानं. आणि 9व्या दिवसाच्या पिंडदानाने त्याला संपूर्ण शरीर प्राप्त होत आहे. परंतु तो 9व्या दिवशी जात नाही. का जात नाही? कारण 10व्या दिवशी असते त्याची शुद्धी. आलं लक्षात? 10व्या दिवशी हा
पिंडदान 10व्या दिवसाचं झालं की हा जीवात्मा शुद्ध झाला, म्हणजे आता या जीवात्म्याचा आणि त्या घराण्याचा कायमचा संबंध संपला, त्याची शुद्धी झाली. आणि मग 10व्या दिवशी त्याला जाण्याकरता वाट मोकळी होत असते. 10वा संपला रे संपला की त्या जीवात्म्याची आठवण काढून पुन्हा रडायचं नसते. लोक रडतात, असे होते तसे होते म्हणून. का रडायचं नसते? कारण पुढे चालत असताना त्याच्या गतीमध्ये रुकावट निर्माण होते म्हणून रडायचं नसते. 10वा होईपर्यंतच दुःख, नंतर त्याचा आपला संबंध संपला, मग त्याची यात्रा सुरू होते. मग आता त्याला किती दिवस लागतात जाण्याकरता, त्याचे मुक्काम वाटेमध्ये किती पडतात, त्याचं पुण्यपाप असेल, असं संपूर्ण गरुड पुराणामध्ये विस्तृत वर्णन केलेलं आहे. ते मी तुम्हाला आता सांगत नाही, पुन्हा कधी योग आल्यावर सांगतो. विठ्ठला असे मुक्काम करत करत हा जीवात्मा यमदूत 11-11.5 महिन्यानंतर त्याला वर नेतात. कुठं? यमलोकामध्ये. आलं का लक्षात? यमलोकात नेले जाते. मग त्याच्या पुण्यापापाचा झाडा होऊन त्याच्या पुढची कालक्रमणा म्हणजे गती त्याची ठरवल्या जाते की याला कुठं नेऊन टाकायचं. आलं का लक्षात? मग आता हे जे आहे, काहीनं पाप केलं नरकात गेले, काहीनं पुण्य केलं देवाजवळ गेले, काहीनं पुण्य पाप केलं ते कुठल्या तरी 84 लक्ष योनीपैकी एका योनीमध्ये बसले. पण असे बी काही बहादर असतात जे कुठंच बसत नाहीत. देवाजवळ जाण्या इतकं पुण्य नसतंय, नरकात टाकण्या एवढं पाप बी नसतंय, 84 लक्ष योनीमध्ये बसवावं तर कुठेतरी कमी जास्तपणा यायलाच. मग असे जीवात्म्याची काय भानगड असती, तर त्याच्यासाठी एक स्पेशल लोक निर्माण केलेला आहे, त्याला पितृलोक म्हणतात. जे कुठल्याच याच्यामध्ये बसला नाही त्याला पितृलोकामध्ये बसावं लागते. किती दिवस? 1 वर्षपर्यंत. पितृलोकामध्ये 1 वर्षपर्यंत हा जीवात्मा बसतो. त्या पितृलोकाचं जे नियमन करते त्याला आयर्मा नावाचा राजा आहे. तो आयर्मा नावाचा राजा ह्या पितरायचं, आपल्या पितरायचं नियोजन करीत असते. त्या आयर्मा राजाचं वाहन आहे कावळा. आणि मग वर्ष झालं रे झालं, आपला बाप कुठे आहे, आपली आई कुठे आहे? पितृलोकामध्ये. 1 वर्ष झालं बरोबर तो पितृलोकातला राजा, आयर्मा नावाचा राजा, तिथून आपलं वाहन म्हणजे कावळ्याला खाली पाठी देई, जाय ह्या माणसाचा आज वर्ष श्राद्ध आहे, प्रथम वर्ष श्राद्ध आहे, प्रथम पुण्यस्मरण आहे, त्या गावात जाय, त्या घरी जाय, तिथून याच्या नावाचा पिंड उचलून आण. मग आपण इथं या ठिकाणी केलं की ते कावळा इथलं पुण्य त्या माणसाच्या नावाने केलेलं, हे इथलं सगळं काही जे आहे ते वर घेऊन जात आहे. 1/4 भाग राजाला देत आहे, 1/4 भाग कावळ्याला असते. आणि इथं केलेलं फक्त 50% आपल्या बापजाद्याला पितृलोकामध्ये प्राप्त होत आहे. इथं केलेलं पुण्य तिथं पितरायला प्राप्त झालं रे झालं. पितृलोकातून आपला बाप असेल, आई असेल, सटकती आणि वर देवाजवळ जाती, त्याची ऊर्ध्वगती होती. आता ऐका, जर इथं खाली जर मुलांना त्याचं वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण त्याच्या नावानं अन्नदान केलं नाही, कीर्तन नाही, भजन नाही, कुठल्या भजनाला जीव घातला नाही, काहीच केलं नाही त्या तिथीला, तर त्याला दोष लागते. कारण तो राजा तिथून कावळा खाली पाठवतो, राजाचा भाग उपाशी राहिला, कावळा उपाशी राहिला आणि पितर उपाशी राहिले, दुप्पट दोष लागतो. पितराची सुटका पितृलोकातून होती, पण ते ऊर्ध्वगती न होता अधोगती म्हणजे खाली नरकात जातात. आणि एकदा जर का आपले बापजादे नरकात गेले रे गेले की मग त्यांच्या कर्मानं ते नरकात गेलेले नसतात, आपल्या कर्मामुळे त्यांची अधोगती होते. आणि अधोगतीला गेलेले बाप खाली पितरायला शाप देतात. आहा कटा त्याची करीती पितर, आहा कटा त्याची करीती पितर, करीती पितर.
आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पित्र झाला. म्हणजे पित्र शाप देतात की किती दुराचारी पोरगा जन्माला आला म्हणून शाप देतात. आता आहे का कोणाचाही शाप लागला तर माणसाची मुक्ती होते. आलं का लक्षात. कोण्याही बामणाकडे तुम्ही गेले एखाद्या कळणाऱ्या महाराजाकडे गेले तर तुम्हाला मुक्त करण्याची ताकद त्याच्या ज्ञानामध्ये असते. पण जर पितराचा शाप लागला तर तुम्हाला नारायण नागबली करावं लागते असं देवबापा सांगतील. आलं का लक्षात. किंवा तुम्हाला त्रिपिंडी श्राद्ध करावं लागते असं तरी तुम्हाला देवबापा सांगतात. त्याचं कारण असं आहे तुमचं हे शास्त्र हुकलं नाही का नाही. वर्ष श्राद्धाच्या वेळेला तुम्ही एकही भजन्या जीव घातला नाही, एकही माळकरी जीव घातला नाही, कीर्तन ठेवलं नाही, भजन ठेवलं नाही, अन्नदान केलं नाही, त्याचा परिणाम मग 3 पटीने जास्त वसूल करावं लागते. विठ्ठला आहा कटा त्याची करीती पितर वंशी दुराचार पित्र झाला. देवाचा शाप लागल्यावर तरी माणसाची सुटका होईल. आलं का लक्षात. पण संतांचा शाप लागल्यावर सुटका होत नाही. 3 शाप लय भयानक आहेत. पितराचा शाप, देवाचा शाप आणि साधूचा शाप. पितराचा शाप माणसाला लागला असेल जीवाला तर त्याच्यावर मार्ग निघत आहे. आलं का लक्षात. बेजारी होती पितराचा शाप लागल्यावर भयानक बेजारी होती पण मार्ग निघत नाही असं नाही. पुराणामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे, मार्ग आहे त्याच्याकरता. देवाचा शाप लागला असेल तर फक्त संत सोडू शकतात, दुसरं कोणी सोडू शकत. देवाचा शाप लागल्यावर संतांमध्ये पावर आहे, ते देवाच्या शापातून जीवाला मुक्त करू शकतात. पण संतांचा जर शाप लागला, आलं का लक्षात. कपिल मुनी भगवंताचा शाप लागला होता महाराज सगर पुत्रांना. 60,000 लेकराची सगराच्या जळून राग झाली होती, भागवतात वर्णन आहे. पण भगीरथानं गंगा आणली कपिल भगवंताच्या त्या रुग्णातून मुक्त करण्याकरता. 60,000 लेकराचा उद्धार केला गंगा मातेने. देवाचा शाप लागला तरी मुक्ती मिळते, संताचा शाप लागल्यावर वशीला चलत नाही. आलं का. वाटोळं हे ठरलेलं आहे, देवसुद्धा काही करू शकत नाही. उदाहरण सांगतो. देवाचेच होते. आलं का लक्षात. 56 कोटी यादव, विश्वामित्र, शीतकंडू, नारद, आत्री, वशिष्ठ सत्संगाला बसले आणि सांबाच्या पोट्यावर चिंदी बांधून काय होते म्हणून तिला विचारायला समोर गेले. शाप देणार ना विश्वामित्रानं. काय होणार आहे म्हणली. मुसळ होणार आहे म्हणली हिला आणि तुमच्या संपूर्ण कुळाचा नाश करणार आहे. देवाचेच होते का नाही लेकरं. देवाला माहीत नव्हतं का शाप लागलाय माझ्या लेकरायला. संताने दिलेला शाप आहे. देवाला सोडित आले का, वाचित आले नाहीत. सगळे देवाच्या समोर मेले. लक्षात घ्या. विठ्ठला म्हणून जसा संतांचा शाप आहे त्याच तोला मोलाचा पितराचा शाप असते. पितराचा शाप लागू नये असं वाटत असेल तर फक्त एक पर्याय आहे की आपले पितर मरण पावले असतील तर दरवर्षी एवढा मोठा कार्यक्रम करायचा असं कोणी तुम्हाला सांगत नाही. त्या तिथीला तुम्ही 2 वारकरी जरी जेवू घातले तरी तुमचं वर्ष श्राद्ध झालं असं गृहीत धरल्या जाते. लक्षात आलं का. आता काही लोक म्हणतात महाराज वर्ष श्राद्धाच्या वेळेला पिंडदान केले नाहीत वगैरे वगैरे. नामसंकीर्तन झालं, भजन त्या दिवशी झालं, हरिपाठ जरी घेतला पारावर भजनाने, तेवढे भजने जरी जेवले तरी तुम्हाला त्या कार्याचा दोष लागत नाही. लक्षात. हरिभजनानं ते दोष निघून जात असते. म्हणून काही ना काहीतरी लोक जीव घालायचे तर वर्ष श्राद्धाला, पुण्यस्मरणाला, तर मग नामसंकीर्तन झालं पाहिजे. विठ्ठला आता काही लोक म्हणतात कावळ्यानं पिंडच उचलला नाही, त्यानं काय पाप केलं ते, गाव तर सगळं भजने आहे म्हणत होते, मग त्या भजन्याचंच पिंड कावळ्यानं उचलला नाही. कावळ्यानं पिंड उचलला नाही म्हणजे त्याला मोक्ष मिळतच नाही असं काही नाही. आलं का लक्षात. कावळ्यानं पिंड नाही उचलला, एखाद्या वेळेला उचललं नसेल कावळ्यानं पिंड, काही त्याच्या मनात आशा असन शिल्लक तर नसेल उचलला पिंड. पण कावळ्यानं पिंड उचलला नाही तर तो त्याला प्राप्त होत नाही का, त्याचे सुद्धा गरुड पुराणानं 4 कारणं सांगितलं. कावळ्यानं पिंड उचलला नाही, वाहत्या नदीमध्ये सोडून द्या. आलं का लक्षात. वरून देवता तो पिंड आयर्मा लोकापर्यंत, आयर्मा नावाच्या राजापर्यंत पितृलोकात नेऊन पोहोचिती करतात. आलं का लक्षात. वाहतं पाणी नाही आहे, नदी आटलेली, मग आता ह्या पिंडाचं काय करायचं. यज्ञ पेटला असेल अग्निकुंडामध्ये टाकून द्या. अग्निदेवता सूक्ष्म रूपानं तो पिंड आपल्या पितरापर्यंत नेऊन पोहोचवितात. आलं का लक्षात. म्हणले अग्नी बी यज्ञ बी आमच्या गावात होत नाही, सगळे म्हणले खाणारे पिणारेचे तर आमच्या गावात काय याचा यज्ञ काय. वाहती नदी नाही, कावळ्यानं पिंड उचलला नाही, अग्नीचा कुंडही पिटला नाही, आता काय करावं. म्हणले मग सगळ्यात सोपी गोष्ट सांगतो,
आपल्या घरामध्ये गाय असन नसन शेजाऱ्याची बघा आणि त्या गोमातेला गावरान गाईला तुम्ही आपल्या घरचा आपल्या वाडवडिलाचा पिंड खाऊ घाला. त्या गायीनं पिंड खाल्ला म्हणजेच तो पितृलोकामध्ये आपल्या बापजाद्याला मिळाला. विठोबा आज हा जो कीर्तन सेवेचा योग आलेला आहे त्याचं निमित्त म्हणजे आपल्या गावचे असणारे आपल्या प्रेमळाताई हे का नाही, दगडूबा गरड. आणि मला वाटते आहेव मरण आलेलं आहे का नाही. आहेव मरण येण्याकरता खूप मोठं पुण्य लागते म्हणतात, भाग्य लागते. आलं का? जास्त काही मी त्याच्याबद्दल वाचलेलं नाही, पण असं ऐकलेलं आहे की माणसाने जीवनामध्ये कितीही स्त्रीने पाप केलेला असू द्या, आहेव मरण आला असेल तर तिला काही सायास न करता स्वर्गाची प्राप्ती ठरलेली आहे. आलं का लक्षात? एखादी माऊलीचा खून झाला असेल पण मालकाच्या अगोदर जर तिला मरण आलं, खून झाला असेल, आलं का लक्षात, खून झालेला असला तरीसुद्धा तिला स्वर्गप्राप्ती होती. नामदेवरायाचं एक प्रमाण सांगतो तुम्हाला. आहे व पणाने धाडी स्वर्ग लोका इतुल्याने सुखा प्राप्त होसी. एक म्हणतात ना, पारदी मागं लागला होता त्या हरणीच्या, आणि त्या हरणीला वाचा फुटली, ती हरीण बोलू लागली त्या पारद्याला, तुला मारायचं ना म्हणली, पतीला बी मारायचं ना मला बी मारायचं ना, मग पतीच्या अगोदर मला मार, माझा खून कर, आणि मग तू पतीला मार का नको मारू ते मला सांगू नको. का? त्याचं कारण पतीच्या अगोदर जर माझा खून झाला तर मी स्वर्गात चालले. आहे व पणाने धाडी स्वर्ग लोका इतुल्याने सुखा प्राप्त होशी. म्हणजे हे स्वर्गाचं स्थान आहे. असे काही पुण्यकर्म आहेत महाराज जीवनामध्ये जगत असताना. काही सायास न करता थोड्या पुण्याने जीवाला स्वर्ग प्राप्त होते. एखादी गाय व्याला झालेली आहे, वासरू अर्ध गाईच्या पोटात आहे ना अर्ध बाहेर पडलेलं आहे, अशा गायीला जर माणसाने 3 प्रदक्षिणा केल्या, मग ते स्त्रीनं करू द्या का माणसाने करू द्या, त्याला अनायासे पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होऊन त्याला स्वर्गाची प्राप्ती होती. पण हे सोपं नाही, हे सोपं नाही. आमच्या घरचे सगळे माणसं 3 वर्ष झालं परेशान आहेत त्याच्यासाठी. जेव्हा आमची गाय व्याला झालेली असते ना तेव्हा तिकडली खाली लिंबाची सोडून संस्थेच्या समोर आणतात आणि बारी बारीनं आम्ही एक एक जण जागा राहतो. आलं का लक्षात? गाय व्याला झाली की सगळ्याला उठवायचं आणि सगळ्यांना प्रदक्षिणा करायची, असं आमचं 3 वर्षापासून ठरत आलेलं आहे. पण गाय आमची कधी वेती हे आम्हाला कोणालाच मिळ लागत नाही. विठाला अजून एक सोपं सांगतो. ज्याने जीवनामध्ये वेदाच्या विरुद्ध एकही पाऊल टाकलेलं नाही, महाभारत वाचा म्हणजे लक्षात येईल. पांडवांना स्वर्गारोहण करण्याचा विचार केला, पांडव स्वर्गामध्ये निघाले. कोण स्वर्गात गेलं पांडवापैकी? फक्त धर्मराज दादा युधिष्ठिर गेले. त्यांनाही एक क्षणासाठी नरकाचं दर्शन झालंच होतं. काय गेले त्याचं कारण आहे, संपूर्ण आयुष्य जीवन जगत असताना धर्मराज दादानं एकही पाऊल वेदाच्या विरुद्ध टाकला नव्हता. माणूस म्हणून जन्माला आलोत, माणूस म्हणूनच मरायचं, जनावरासारखं वागायचं नाही, हे ज्याचं जीवनाचं ध्येय ठरलेलं आहे आणि जो अव्याहतपणे काटेकोरपणानं पालन करीत आलेला आहे त्याला महाराज अनायाशी स्वर्गाची प्राप्ती होत असते. विठ्ठला नाहीतर हा जीव काळाच्या जबड्यामध्ये असा अडकलेला आहे की याला बाहेर निघता येत नाही. हे काळा नळाची तोंडी घातली लोनियाची उंडी, माशी पंख पाकडी तव हे सरी. एका क्षणामध्ये हा जीव जाणार आहे. माणसाला हा जो नरदेह मिळालेला आहे तो कशासाठी मिळालेला आहे? फक्त भजन करण्याकरता. देव दिला देह भजना कुमारा, देव दिला देह भजना कुमारा, देव दिला देह भजना कुमारा, देव दिला देह भजना कुमारा. झाला घाटा बाबी गेला
चांगला नरदेह आहे. कशासाठी दिला? भजनाकरता दिला. पण झालं का भजन? नाही नाही नाही, नको त्या गोष्टी केल्या. जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही, जे जमवायला पाहिजे होतं ते जमवलं नाही. आणि ज्याचं काहीच काम, जे काहीच कामाला येणार नाही ना महाराज, ते मात्र खूप जमवून ठेवलं आहे का. एक उदाहरण सांगतो. 3 मित्र होते, निघाले. त्यांना लंकेमध्ये जायचं होतं, श्रीलंकेत. मग समुद्राच्या तीरावर आले. त्या काळामध्ये समुद्रावर पूल नव्हता. रामचंद्र प्रभूनं सेतू बांधलेला पाण्याखाली लपला होता. पाणी वरून जावलं, पलीकडतं जायचं. काय करायचं? नावाडी दिसणं. नाव बोलवली, नावेमध्ये बसले. नावाडीने नाव सुरू केली. नाव ओलवू लागला. नाव पुढे पुढे गेली. तिघही विदेशातले होते. एक अमेरिकेचा होता, एक जपानचा होता, एक चीनचा होता. तू कशासाठी निघालास म्हणे लंकेला? ते म्हणे माझा मुलगा डॉक्टर आहे लंकेमध्ये, म्हणून मी त्याला भेटायला निघालो. चीनचा म्हणला मी निघालो, म्हणला माझा मुलगा इंजिनियर आहे श्रीलंकेमध्ये, म्हणून मी त्याला भेटायला निघालो. एक जणानं सांगितलं माझा मुलगा वकील आहे, म्हणला हायकोर्टामध्ये, त्याला भेटायला निघालो. म्हणले वा वा, आहे का नाही. प्रवासी मित्र झाले ना ते 3 देशातले. एकमेकाला म्हणू लागले आपण शिकलोत म्हणून आपण आपल्या मुलाला शिकवलं, आहे का नाही. आपण शिकलो नसतो तर लेकरं कायचे शिकले असते. नावाडी त्याच्या गप्पा ऐकू लागला फक्त. नावाड्याला विचारलं तू काय शिकला का? म्हणले नाही. मग तुझं पोरगं? ते म्हणलं येताना तुम्ही बघितलं नाही का, ते समुद्राच्या किनाऱ्यावर मासे धरू लागलं. म्हणला आलं का? म्हणजे पुन्हा तर जास्तच हसू लागली. म्हणले बघा हे काही शिकलं नाही म्हणून ह्याचं लेकरू काय करायले, समुद्राच्या तीरावर मासे धरायले. नाव अर्ध्यामध्ये गेली. समुद्राचा काठी इकडं अर्धा दिसायला आणि तिकडं बी मध्य भागात नाव गेली. गेल्याच्या नंतर महाराज जोरात वारं सुटलं. मोठमोठ्याल्या लाटा समुद्रामध्ये उसळायला लागल्या. धडेल का एक लाट आदळली ना महाराज नावेवर. धडेल का लाट आदळणं, नावेला छिद्र पडणं संगच लागलं. खालून पाणी शिराय. जुन्या काळातलं उदाहरण तेव्हा लाकडी नाव होत्या, आलं का लक्ष. आता हे बांधकामाच्या बोटी निघाल्या लाईटवरल्या, आलं का लक्ष. नावेवर पाणी आदळल्याबरोबर फळी निष्ठली, छिद्र पडलं, नावेत पाणी शिरायला लागलं. नावाडी म्हणला दादा हो तुम्ही भरपूर शिकलात, पण तुम्ही पोवायचं शिकलात का नाही रे? म्हणला. ते म्हणले पोवायचं आम्हाला काही येत नाही. म्हणले. ते म्हणला मी काहीच शिकलो नाही, पण काय शिकलो? पोवायचं शिकलो, आलं का लक्ष. आता ह्या नावेमध्ये पाणी शिरायला लागले. म्हणला मला पावता येते. म्हणला मी उडी मारून पलीकडे तरी जाईन, नाही तर इकडं भारतात तरी वापस येईन, नाही तर लंकेत तरी जाईन. गप्पा मारूस्तोर महाराज पाणी शिरलं. 3 जण बुडले. नावाडी पलीकडे गेला. दृष्टांत संपला. बाकीचं शिक्षण जसं समुद्रामध्ये बुडू लागल्यावर तारणारं नाही आहे. कितीही कमवा, कितीही मिळवा, जीवनाच्या वाटेला येणारं फक्त एक हरिनाम आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणी वाचवणार नाही, कोणी सोडणार नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया, एका सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जर बाजूला सरकायचं असेल तर देवाचा हात धरायचा शिका. भजनाच्या नादी लागा. आणि जर भजनाच्या नादी नाही लागली तुम्हाला काय माहिती म्हणजे आत्ताच कुठं भजन, तुला माहिती आहे का तू उद्या राहणारेस का जाणारेस ती? अरे फुलालाही माहीत नसते उद्या आपण प्रेतावर जाणार आहोत का देवाच्या पायावर जाणार आहोत, तरीसुद्धा ते फूल कसं प्रसन्न राहत असतं. तसं माणसाचं जीवन हे प्रफुल्लित असलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे, समाधानी असलं पाहिजे. आणि माणसाला जीवन जर समाधानी करायचं असेल तर त्याला एकच पर्याय, ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन. आलं का लक्षात. सदा नाम घोष करू हरिकथा, तिने सदा चित्ता समाधान. भजन करणाऱ्या माणसाजवळ 4 व्हीलर गाडी नसेल, भजन करणाऱ्या माणसाला राहायला वरचा स्लॅब नसेल, भजन करणाऱ्या माणसाला घालण्याकरता इस्त्रीचे कपडे नसतील, भजन करणाऱ्या माणसाला घरी बसायला सोफा सेट नसेल,
पण भजन करणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर आणि मनामध्ये जी समाधान आहे ते आमदार खासदाराच्या सुद्धा चेहऱ्यावर नाही, लक्षात घ्या. आनंदी निर्भर डुलतो आनंदी निर्भर डुलतो आनंदी निर्भर सर्व सुखला सर्व अलंकार सर्व सुखला सर्व अलंकार आनंद निर्भर डुलतो आनंद निर्भर सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भय डुल्लत सुख. कशाची पावर आहे? भजनाची पावर आहे. ज्याच्या जीवनामध्ये भजन आहे त्याच्या जीवनामध्ये आनंद आहे. हे सगळं कळतंय माणसाला, पण कधी वेळ निघून गेला. कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाची रहाटी निराळी रांडा पोरे सकळ. ऐका ना, कळत नाही का माणसाला? सगळं कळतंय हो. ऐका नाही, पाप केलेलं असेल तर म्हणतात मरणाच्या अगोदर त्याला 1000 इंगळ्या चावल्याच्या वेदना होतात. किती इंगळ्या? इंगळी कळती का? 1 इंच चावला तर माणसाला शांत बसू देत नाही, आणि 1000 विंचवाचं विष एका इंगळीमध्ये असतंय असा उल्लेख आहे ग्रंथात. त्याला इंगळी म्हणतात. कोणाला? जिच्यामध्ये 1000 विंचवाचं विष आहे त्याला इंगळी म्हणतात. आणि अशा 1000 इंगळ्या चावल्याच्या वेदना पाप केलेला असेल तर मरायच्या अगोदर बाजेवर 3 दिवस माणसाला होतात, पापी माणसाला. आलं का लक्षात? आणि मग जीवनाचा सगळा बायोडाटा त्याच्या समोर बाजेवर तिथंच उभा राहते महाराज. एवढ्या वेदना झाल्याच्या नंतर अरे बापरे, लोक म्हणते त्याची वाचा बसली. कोणालाच बोललं नाही. लहानपणापासून ज्याच्या संग पत्ते खेळले त्याला बी ओळखील. हां, त्याला ते सगळा बायोडाटा आठवते ना. हे पाप केलं, ते पाप केलं, ते पाप केलं, ते पाप केलं, याचा धुरा हाणला, त्याचे पैसे लुबाडले, याचं असं केलं. आताही महाराज काही काही लोक असे गार पाण्यानं आंघोळ करतात आणि पहाटे 4ला काकडा करतातच. आलं का लक्ष? पुढे ऐका, आता सांगतो तुम्हाला. गार पाण्यानं आंघोळ करतात, पहाटे 4ला काकडा करतात, पण शेजारी रानात याच्या अगोदर त्याच्या तुरीची पाटी आपल्या बैलाला चारून घरला येतात. हे आठवण नाही तर काय होईल? इथंच केलेलं इथंच फेड आहे. आता अजून एक सांगतो तुम्हाला, एक महात्म्याची वाणी ऐकलेली सांगतो. आंतरराष्ट्रीय कथा करायची. 2032ला पूर्ण जगाची लोकसंख्या फक्त 70 कोटी राहीन असं त्यानं सांगितलेलं. मग आता 8 अरबपेक्षा पूर्ण जगाची लोकसंख्या आहे बरं जास्त. मग त्याचं कारण 70 कोटी का होणार? आता ह्या पृथ्वीला पाप सहन होईना. आलं का लक्षात? पाप सहन होईना. आणि पृथ्वीला सर्वात जास्त ओझं जर कोणाचं होतं असेल तर ते खोटं बोलणाराचं होत आहे. कलियुगामध्ये फक्त एकच पुण्य येते म्हणजे सत्य. सत्यावर धर्म आधारित आहे. आणि कलियुगामध्ये आता माणसं आतोनात खोटं बोलायले. काहीच काम नसूया. आले का नाही, इथं आलं तरी माणूस म्हणते, म्हणजे लांब असलं तरी म्हणतं ही काय हायवेनं मधात वळलो आता. आलं का? हरगुळला आलो, शिरगुळला आलो. अरे सांग की जरा लांब आहे म्हणून का फाशी द्यायला का कोणी? सहज सहज माणसं खोटं बोलतात. खोटं बोललेलं पाप पृथ्वी मातेला जास्त ओझं होत आहे. कोणी बी असू द्या. मला तुम्ही म्हणले महाराज हे 50 किलो गव्हाची थैली तुमच्या संस्थेवर लेकरायला खाला न्या, पण तिला एक 8 आहे म्हणली, ती गाडीत टाकून न्यायची नाही, तुम्ही डोक्यावर न्यायची. आता मी इतक्या लांब एवढी मोठी थैली नेऊ शकतो का 50 किलोची? आणि जर मी न्यायचीच बघितली तर माझ्या नाही का इटल म्हणायच्या. कशामुळं? क्षमतेपेक्षा जास्त बोजा झाला ना माझ्या डोक्यावर. मग क्षमतेपेक्षा जास्त बोजा जर जीवाच्या डोक्यावर झाला तर जीव थर काप होतो.
ही तर धरणी मा आहे, आलं का लक्ष. हिलाही पुण्याचा आणि पापाच्या बोजा समान पाहिजे. जेव्हा पाप आतोनात होईल त्यावेळेला मग हे भूकंप होणार. काल एक परभणीत दुकान जळालं मोठंचे मोठं, कोण नाही बडायचे महाराज, 10 रुपयाचं पुस्तक इसलं, आलं का लक्ष. मग कुठं जाणार हे पाप. विठाला विठाला म्हणून जीव हा अशा कमाईच्या मागं लागलेला आहे जे मरणाच्या नंतर काहीच उपयोगाला येणार नाही. बरं, ज्याच्यासाठी कमवायला आहे ते तरी आपल्याला उपयोगाला येणार आहेत का? येणार नाहीत. असं श्रीमंत कुटुंब महाराज, 4 लेकरं, 4 सुना घरात आलेल्या, नातरुंड झालेली, एवढं मोठं गडगंज श्रीमंत माणूस म्हातारा, सगळं म्हाताऱ्याच्या हातामध्ये. म्हातारा म्हणीन तेच पर्वकाळ होणार घरात. एक माणूस बोलणार नाही म्हाताऱ्याच्या समोर, आलं का लक्षात. असा जुन्या काळातला जोडा म्हाताऱ्याच्या पायात जोडा घातला, म्हाताऱ्यानं आंघोळ करून देवदर्शनाला गेला, कर 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 जोडा वाजायचा महाराज जुन्या लोकांचा. देवदर्शनाला म्हातारा गेला आणि घंट्यामध्ये म्हातारा दर्शन वगैरे करून घराकडे निघाला. जोड्याचा आवाज आल्याबरोबर लेकरं पटापटा कामाला लागतात. सुना भराभरा आपली आपली लेकरं घेऊन घरामध्ये शिरतात. एक माणूस शब्द बोलत नाही म्हाताऱ्याच्या समोर. का? आता हातामध्ये गटुडेन त्याच्या, सत्ताने त्याच्या हातात, पैसाने त्याच्याजवळ, कोणी नादी लागत नाही, कोणी धाडस करीत नाही. फक्त एक म्हातारी समोर येते. चहा घेता का, का दूध घेता, का कॉफी आणून देऊ, का जेवणाचं ताट तयार आहे जेवायला वाढू सांगा. आता हातामध्ये येईल तुमच्या आहे का नाही. जो वरी चळण गा तो वरी म्हणती माझा, आलं का. आणि एकदा तुमच्या सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई. ओ दिल का साथी दिल का साथी नहीं कोई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई. दिल का साथी नाही कोई. आतापर्यंत त्याला विचारलं, त्याचं कारण असं आहे, त्याच्याजवळ काय पैसा आहे ना हातामध्ये. चहा देऊ का हो, कॉफी देऊ का, स्वयंपाक तयार आहे, जेवणाचं ताटच वाढू, किती दिवस. आणि अजून असा 20 वर्षाचा काळ निघून गेला रे गेला, आलं का लक्ष. ते म्हातारं जेव्हा बाजेवर पडत आहे त्यावेळेला मग त्या म्हाताऱ्याला आता दिवसभर झोप झालेली असते, रात्री झोप येत नाही, हिवाळ्याचे दिवस थंडीनं काकडत आहे. पहाटे 3 वाजल्यापासून त्याला चहाची तलफ होती. एखादी सून उठून चहा करून देते काय मग. हां, कोणी बाहेर येत नाही महाराज. 8 वाजूस तर लय गार लागायला झोप, म्हणजे नातो म्हणला अगं बाबा आडायत बाहेर,
आई मम्मी आहे बाबा बाहेर आढ झोप म्हणली बाबा नाहीत भूत आहे ती लेकरू पुन्हा नावच घेत नाही बाहेर बाबा आढ म्हणून भूत आहे म्हणले आता ते बाबा आहे का भूत आहे होय आलं का लक्ष हां ही कंडिशन आहे महाराज म्हातारं पहाटापासून मग म्हाताऱ्याला कोणी चहा देत नाही म्हाताऱ्याला पारावरल्या काकड्याचा आवाज ऐकू जाते कानावर हिवाळ्यात काकडा असते ना कार्तिकीला आलं का लक्ष काकड्याचा आवाज ऐकू जाते त्यावेळेला म्हाताऱ्याच्या ध्यानात येत आहे काय पारावर काकडा सुरू झाला आहे आणि काकड्यावाल्याला चहा असतंय त्यानं कधी पाजिलेला नसतंय पण त्याला हे माहीत असते की काकड्यावाल्याला चहा असतंय म्हातारं काठी टेकीत टेकीत पारावर येत आहे एक नाही दोन नाही 3 कप चहा पित आहे पण म्हाताऱ्याची तलब जाती का नाही का जात नाही त्याचं कारण म्हाताऱ्याच्या हातात जोर पैसा होता सत्ता होती म्हातारीनं एक थेंबसुद्धा पाण्याचा टाकला नाही त्या दुधात असा घट्ट वट चहा करून दिलेला होता आणि आता पारावरलेला मंदिरात काकडा करणाऱ्याला तसा चहा असते होय इकडं असला तर माहीत नाही वा मी लई वर्ष काकडा केलेले पण अजून तसा चहा मी पिला नाही काकडावाल्या यायचा बरं का तरी पण ते काकडा करतात ते काही चहाच्या अपेक्षेनं काकडा करत नाहीत 3 कप चहा प्याला पण म्हाताऱ्याची तलब गेली नाही म्हातारं उठत बसत पुन्हा घरी आलं सकाळी 8 वाजेपर्यंत म्हाताऱ्यानं आवाज दिला चहा आणा रे अरे चहा आणा रे अरे चहा आणा रे एकानं सुद्धा चहा दिला नाही 8 वाजता तीच म्हातारी बाहेर आली आणि म्हातारी म्हणू लागली कामाचं धामाचं म्हणली माय मरण बी झालं एकदाचं बाईल म्हणे कर मरता तरी बरे बाईल म्हणे कर मरता तरी बरे मरता तरी बरे बाईल म्हणे कर मरता तरी बरे बाईल म्हणे खर मरता तरी बरी नाशी येली घर थुंकून या 20 वर्षापूर्वी तीच म्हातारी म्हणत होती चहा घेता का हो कॉफी घेता का जेवण करता आणि आता 20 वर्षानंतर तीच म्हातारी काय म्हणाली मेल्याला बरं म्हणली मा आहे का नाही कामाचं धामाचं मरण बी झाले म्हणली एकदाचं कुठं नांगर मोडाय गेलं तर बोंब मारायले म्हणली सकाळपासून चहा आलं का लक्षात ओरिजिनल कंडिशन आहे का नाही आहे का नाही घराघरात आता संतांनं वर्णन केलेलं कधीच खोटं होत नसते जोवरी चळण जो वरी चळण गा तो वरी म्हणती माझा जोर चळण म्हणतात आपलं म्हणतात लोक आपलं म्हणतात एकदा पैसा संपला का शक्य असले तरी ओळख देत नाही ते आम्ही लांबलीत म्हणते हाय आमचंच गरडच आडनाव आहे आमचं त्याचं पण ते गरड लई लांबचा गरड या त्याचं ना आमचा काही संबंध नाही आलं का आणि किती लांबचा असू द्या मोठा म्हणून ते गरड म्हणजे आमचं काय घरातलेच आहेत म्हणला आम्ही आलं का जो वरी चळण गा तो वरी म्हणती माझा लहान थोर सगळे म्हणतात माणी ती लहान थोर
देह सुखाच्या काजात. त्यांना त्यांच्या देहाला सुख आहे नाही का. आणि इंद्रिय मावळली आला बागुल आजा. म्हातारं चहा मागायले म्हणून नातवानं सांगितलं. म्हातारी माय म्हणते बाबा नाही ते भूत आहे म्हणली आहे का नाही. आला बागुल आजा. काय झालं असं. हाच देह आहे आपला. ज्या देहानं सबंध आयुष्य पाप केलं, कुठलंही कोणाचंही काय करायचं असलं की ह्या देहानं आपण गेलो. पण हा देह आता आपल्यासोबत विपरीत झाला. म्हातारपणामध्ये काठी हातात धरायनं. मग स्वतःचा देह जर आपल्याला साथ देत नाही, देहाच्या संबंधानं जुटलेली बायका पोरं कवर साथ देणार आहेत. कोणी साथ देणार नाही. एवढंच मला सांगायचं. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून यान. मग फक्त देव परमात्मा सोडणार आहे. गजेंद्राला कोणी सोडवलं, कोणी सोडीने गेलं महाराज. हजारो वर्षी युद्ध खेळलं त्यानं. शेवट त्याच्या लक्षात आलं आता आपल्या या जगामध्ये कोणी नाही. जो कोणी जगाचा मालक आहे, सोंडेनं कमळाचं फुल उचललं ना देवाला वाहिलं, मुक्तता झाली. आलं का लक्षात. म्हणून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल, अतिशय सोपा आणि सुलभ मार्ग ज्ञानोबाऱ्यानं सांगितलेला हरिपाठामध्ये. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले. आलं का लक्षात. येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा. संताशिवाय आपली दया कोणालाच येत नाही. ज्ञानोबाऱ्याला दया आली आणि ज्ञानोबाऱ्याने विचार केला. शास्त्र झालं, मुक्त झाला, पण सामान्य जीवाचं काय. त्याचाही तर उद्धार झाला पाहिजे. आणि म्हणून आपले आहेत सगळे लेकरं. ज्ञानोबाऱ्याने या जीवाच्या उद्धारासाठी हरिपाठ लिहिला. हरिपाठ माणसानं दररोज केला. आपला तर उद्धार होईनच हो, पण आपल्या बापजाद्याचा बी उद्धार होते. नका करू वर्ष श्राद्ध, नका करू पुण्यस्मरण, नका करू तेरवी. तुम्ही म्हणता मग उद्धार. हरिपाठ म्हणा रोज. आलं का लक्षात. तेने वैकुंठ भुवनी घर ज्ञान देवा सांग झाला हरिपाठ. आणि पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्याच्या जीवनामध्ये दररोज हरिपाठ झाला, पूर्वजाचा आपोआप त्याचा उद्धार झाला. ज्ञानेश्वर झालेली सेवा बजरंग बली मारुतरायाच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून, ज्यांच्या प्रित्यर्थ हा कार्यक्रम आहे त्या माऊलीला हे मरण आलं, किती मोठं पुण्य असेल तिच्या जीवनामध्ये कमवलेलं, त्यांच्या प्रेमळाताईच्या चरणी ही सेवा समर्पित करू. सेवेसाठी उपस्थित आपल्या गावचे भूषण गायनाचार्य, आमच्या संस्थेचे आधारस्तंभ, आमचे परमस्नेही बालाजी महाराज गरड यांनी मला या सेवेकरता आमंत्रित केलं. त्याचबरोबर आपल्याच गावचे भजनी आमचे दासोपंत महाराज आहेत. अजून काही भजनी मंडळीत मला काही कोणाचा परिचय नाही आणि मला लई लोकांचे नावं बी घ्यावं वाटत नाही. मवळेकर. हां, मवळेकर. पण तुम्ही म्हणता मग आता घ्यालात कसं, तर त्याचं उत्तर असं, सात्विक लोकांचं नाव घ्यायला काय हरकत नाही. कारण तुकाराम महाराज म्हणतात पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. आता हल्ली कसं झालं, पैसांतार काय मिळाल्यात, मग बेवड्याची बी नावं घ्यावं लागायलेत. आलं का लक्षात. पण तसं आपल्याला नाही तारीख दिली, नाही पैसा दिला हरकत नाही, पण आपल्याला देवानं मेल्यावर इज्जत द्यावं वाटते बस. बाकी काय असो का नसू. आमच्यासोबत आलेली आमचे आबा महाराज आहेत, आपल्या गावचं भजनी मंडळ, बाहेर गावून आलेली भजनी मंडळी, पाहुणे भजनी मंडळी, सर्व श्रोते मंडळी, येणेकरी बाबा, आमच्या संस्थेचे हे छोटे छोटे महाराज मंडळी, आमच्या संस्थेचे आधारस्तंभ आमचे परमस्नेही मृदंगाचार्य, आमचे सिद्धांत महाराज म्हणजेच बाळू महाराज बोरकर. दोन्ही बाळू महाराज आहे का नाही. दोघांचे नावं वेगळी आहेत, पण दोघायला बी टोपण नाव बाळूच म्हणून आहेत, आहे का नाही. दोन्ही बाळून मी काळू, आहे का नाही. मग असे हे आमच्या तिघायचं एकत्रीकरण म्हणजे त्रिवेणी संगमन, त्यातून चालणारी ही आमची श्रीसंत मोतीराम महाराज वारकरी शिक्षण संस्था. संस्थेचे हे काही नवीन मुलं आहेत, काही जुनी मुलं आहेत. आणि आम्हाला नेहमी संस्थेला सहकार्य करणारे साऊंड सिस्टीमचे मालक, सूर हनुमान साऊंड सर्व्हिसचे मालक आमचे किरणदाजी, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि फुल न फुलाची पाकळी जरी आम्ही चला म्हणल्याबरोबर सगळ्या कामाचा लोड बाजूला टाकून धावत पळत येतात आणि कीर्तन शूट करतात. ते आमचे परमस्नेही आमच्याच वाड्यातले आमचे भाऊ, आमचे मुंजा भाऊ यांचं हे भक्तिगंध नावाचं यूट्यूब चॅनल आहे. चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. आता थोडे सबस्क्राईब आहेत, पण काम असं जोरदार चालू आहे. आलं का लक्षात. वाटत नाही ते ह्याच वर्षी खोललेलं चॅनल, तुम्ही त्याच्यावर यूट्यूबला व्हिडिओ बघा, असं सुंदर कार्य ते करतात. भक्तिगंध हे यूट्यूब चॅनल आहे. कुठलेही सात्विक कार्यक्रम तुम्हाला ऐकायचे असतील, कीर्तन भजन, तर त्यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. झालेली सेवा
मी या मातोश्रींच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबतो.